पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. जळगाव बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली आहे. कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड आहे. या छापेमारीत 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी. पाहूयात. राज्यामध्ये सुरू असलेल्या बनावट दारू कारखान्यांवरती मोठे छापे पडण्यात येत आहेत आणि त्या अनुषंगाने मोठी कारवाई देखील होत आहे. तशीच एक मोठी कारवाई जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या बाउंड्रीवरती या ठिकाणी झालेली आहे. ती बाउंड्री मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोघंही राज्यांना जोडणारी ती बाउंड्री आहे. त्या ठिकाणी बनावट दारूच्या कारखान्यांवरती जळगावच्या आणि मुंबईच्या राज्य उत्पादन शुल्कांच्या माध्यमातून या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे आणि मुद्देमाल जो आहे तो जवळपास 18 लाखाच्या आसपासचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. एक 18.5 लाख रुपयापर्यंतचा मुद्देमाल आम्हाला इथे मिळून आलेला आहे. त्यासाठी बॉटलला जे सील करतात झाकण, ते झाकण सिलिंग मशीन सुद्धा आम्हाला तिथं ऑटोमॅटिक मिळालेलं आहे. परत इतर ब्लेंड आहे, देशी दारू बनवण्याचं ब्लेंड म्हणजे जे रसायन म्हणतात तुम्ही किंवा स्पिरिट, ते ब्लेंड तयार झालेलं आहे. काही रिकाम्या बाटल्या आहेत, तयार दारू आहे, हे सर्व तिकडं झाकणं आहेत, लेबल आहे, असं विविध प्रकारचं मिळून 18.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्हाला मिळून आलेला. सध्या ही कारवाई करताना तिकडचे लोक फरार झालेले आहेत. 2 लोकांची साहेबांना आहे पण ते निष्पन्न झालेले आहे. पण आता सध्या ते डिस्क्लोज करताना प्रॉब्लेम होणार, पुढची कारवाई करायला अडचणी येणार निर्माण होणार. म्हणून आता सध्या आमची तपास चालू आहे. पुढील तपास निष्पन्न झाल्यानंतर आपल्याला त्या कळवण्यात येईल. नक्कीच अशी कारवाई पुढेही चालू राहणार आहे. आणि जर असं असेल तर नागरिकांना असं आव्हान आहे की तुमच्या भागात, तुमच्या शेतात किंवा अशा शेडमध्ये काही अवैध कारवाई चालू असेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाला तुम्ही नक्कीच संपर्क साधा. आम्ही नक्कीच 100% ती कारवाई यशस्वी पार पाडू. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.